नमस्कार, माझं नाव नितीन राणे. प्लॅन्टो कृषी तंत्र प्लरिशर बायो प्रॉडक्ट्स या कंपनीत प्रतिनिधी म्हणून आपण आज आलेलो आहेत येवले आखाडा तालुका राहुरी या गावामध्ये. आपल्या जवळ एक शेतकरी दादा आहेत. आज त्यांचं एक थोडक्यात मदत घेऊयात. त्यांची खासियत अशी आहे की ते दुग्ध व्यवसाय आणि शेती हे दोन्ही जोडून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. माझं नाव सचिन रामभाऊ जाधव, राहणार येवले आखाडा. माझा मेन व्यवसाय दूध धंदा आहे. हे शेती मी वाटेने करतो. माझा कांद्याला इथे लागवड खूप लेट झाली होती, पण तरी पण आमचे म्हणजे राणे साहेब आमचे ओळखीचे असल्यामुळे ते म्हणले तुम्ही लावावं, म्हणून मग आम्ही हे लावलं. पण चांगला रिझल्ट आला. तुम्ही पाहू शकता हे कांद्याची साईज. आपण कांदा लागवड करायचं ठरवलं तरी आपण लागवड किती तारखेला केलेली कांद्याची? या कांद्याची लागवड साधारणतः 10 किंवा 10-11 जानेवारीला लागवड झालेली. 10-11 जानेवारीला लागवड झालेली. बरोबर. पहिल्यांदा रासायनिक खतासोबत किंवा तुम्ही पहिला जो डोस केला तो केव्हा केला आणि काय काय वापरला? तो आंबवणीला केला आणि ना त्याबरोबर रासायनिक खताबरोबर प्लॅन्टो दाणेदार हे वापरलं. बरोबर. किती वापरलं एका एकराला? 1 एकराला 1 बॅग. आणि त्याच्यानंतर तुम्ही फवारणी काय केलेली त्याला? पिस्टीम आणि प्लॅन्टोझाईम याची फवारणी केली. त्यामुळे कांद्याची फोटो आणि पातीची संख्या भरपूर झाली आणि म्हणजे ग्रीनरी पण आली त्याला. बरोबर. खालून आपण काही सोडलेलं याला? खालून आपण 1261 आणि प्लॅन्टो ड्रिप सोडलं होतं बरोबर पहिल्या वेळेस. आज बघू शकता प्लॅन्टो ड्रिप 12 सोडले. अजून कांदा काढून झालेला आहे, पण मुळी बघा अजूनपर्यंत किती भारी आहे. हा रिझल्ट आहे आपला प्लॅन्टो ड्रिपचा. त्याच्यानंतर आणखी काय वापरलेलं परत फवारणीला? प्लॅन्टोझाईम आणि प्लॅन्टो हार्टी हे वापर केल्यामुळे याची साईज आणि कलरची पत्ती पाहू शकता तुम्ही. बरोबर. आणि साधारणतः ना एकरी 5 टेलर निघायला पाहिजे. एक 15 टनाच्या आसपास तुम्हाला एकरी उत्पन्न निघते. बरोबर. तेवढं निघायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जादा निघा, पण आम्ही तेवढं धरले. आणि इतकं लेट लागवड होऊन पण तर तुम्हाला कसं वाटतं प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यानंतर? नाही, प्लॅन्टो कृषी तंत्राचा खरंच चांगलं आहे. की बाकीच्यांनी पण वापर केला पाहिजे त्याचा. कांदा उन्हामुळे आणि टेम्परेचरमुळे पाती संख्या पडल्यामुळे कांदा आहे ना 3 महिने 20 दिवस काढायला आला, तरी पण कांद्याची साईज पाहू शकता. प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केल्यामुळे आम्ही खरंच समाधानी आहे. मी काय सांगणार तू बाकीच्या शेतकरी बांधवांना? इतर शेतकऱ्यांना पण सांगू इच्छितो 2 किंवा 1 एकर असेल तर निम्म्या क्षेत्राला प्लॅन्टो कृषी तंत्र वापरून बघा आणि त्याचा रिझल्ट घेऊन बघा. खरंच चांगला आहे. खरगोश उत्पादनासह निर्यातक्षम मालासाठी